आज मी कलाकार म्हणून जन्माला आले किंवा इथपर्यंत मी प्रवास केला त्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटलं. मला अण्णांनी अक्षरशः तमाशाच्या थिएटरमध्ये सुद्धा नेलेलं आहे. दादा कोंडकेंना त्यांच्या चित्रपटातून उषा चव्हाणला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून द्यायचं होतं. माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर नव्हता. बरंच काही राजकारण चालतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. मला खूप म्हणजे इन्सल्टिंग थोडंसं काहीतरी बिहेव झालं आहे. कालचे बोलके काय त्यावेळेला कसं नाही आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला काम मिळायचं आहे म्हणून मी घाबरत होते. पण असं लक्षात आलं की नाही, काम हे तुमच्या गुणावरतीच तुम्हाला मिळते. तो राग होता माझ्या मनात की या माणसाचं कधीच चित्रपट करायचं नाही. फिल्मफेअर अवॉर्ड त्यावेळेला मराठी लोकांना द्यायचं बंद केलं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या अतिशय लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमच्या पाहुण्या आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ज्यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा अतिशय गुणी, मेहनती, यशस्वी आणि अष्टपैलू अभिनेत्री उषा नाईक. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या इट्स मज्जा या डिजिटल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर्वप्रथम तुम्हाला चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. पहिली प्रतिक्रिया काय जेव्हा तुम्हाला कळलं की हा पुरस्कार आपणास जाहीर झाला आहे, आपल्याला जाहीर झाला आहे, त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? सगळ्यात माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी माझ्या मनात म्हणाले की आज मी कलाकार म्हणून जन्माला आले किंवा इथपर्यंत मी प्रवास केला त्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटलं. कारण मी शांताराम बापूंच्याच ग्रुपची आहे. म्हणजे मोठ्या अण्णा ज्यांना तुम्ही ज्यांना शांताराम बापू म्हणता त्यांना आम्ही मोठ्या अण्णा म्हणायचो. अनंत माने हे मोठ्या अण्णांचे शिष्य, मी अनंत मानेची शिष्या. म्हणजे व्ही शांताराम आमचे मोठे अण्णा हे मला गुरुपितामह आहेत. त्यामुळे मी त्या ग्रुपचीच असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि स्वतःबद्दल सार्थकता वाटते, धन्यता वाटते. कारण मला आज अण्णांच्या नावाने मला आज पुरस्कार मिळतो आहे. ज्यांच्याबरोबर माझं लहानपण सुरू झालं. मी अतिशय लहान असताना मी अण्णांना बघितलं होतं आणि अण्णांनी त्यावेळेला एकच सांगितलं होतं आम्हाला, म्हणजे मला तरी सांगितलं होतं ज्यावेळी मी त्यांना पाया पडायला गेले होते पिंजरा झाल्यानंतर. तेव्हा ते म्हणाले की तू गुणी आहेस, मेहनत मात्र कधीही सोडायची नाही आणि आपल्यासमोर जे काम येते त्या कामावर प्रेम करायचं. आपलं लक्ष जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत आपल्या कामापासून आपण हटायचं नाही. आपल्या कामावर आपण जितकं प्रेम करू तितकं ते काम आपल्यावर प्रेम करायला लागतं. त्यामुळे मेहनत, कामावर प्रेम आणि एकनिष्ठेने काम करायचं हे मला जसं अण्णांनी सांगितलं तसंच माझ्या आध्यात्मिक गुरु कलावती आई, परमपूज्य कलावती आई यांची पण ही शिकवण की मेहनत करा, जे काम करता ते लक्षपूर्वक करा, ते प्रामाणिकपणे करा आणि मन लावून करा, यश तुम्हाला नेहमीच मिळणार असं मला माझ्या आईने पण सांगितलं, गुरु पितामहांनी पण सांगितलं, माझ्या गुरूंनी पण सांगितलं. सगळ्यांची एकच शिकवण माझ्या पदरात बांधल्यामुळे आज मी इथपर्यंत वाटचाल करू शकले. आता तुमच्या वाटचालीकडे आपण जर पाहिलं म्हणजे खूप मागे वळून बघावं लागतं आणि मेहनत जे मी पण मगाशी उल्लेख करता तुमच्या मेहनतीचा आवर्जून उल्लेख केला तुमची ओळख करून देताना. आता तुम्ही बघा, तुम्ही बेळगाववरनं कोल्हापूरला आलात, कोल्हापूरवरनं मुंबईपर्यंत येऊन पोचलात. एक असा मोठा प्रवास. बरं, हा प्रवास असा नाही आहे नुसता. तुम्ही अगदी म्हणजे त्या काळातल्या अभिनेत्रींच्या भोवती ज्या नाचणाऱ्या नृत्य तारका होत्या, जसं तुम्ही पिंजराचा उल्लेख केला आणि आज आम्ही ज्या वेळेला पिंजराची गाणी पुन्हा 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 पाहतो त्यावेळेला संध्याजींच्या बाजूला सुद्धा तुम्हाला आम्ही नृत्य करताना पाहतो. तर हे ते जे आठवणी काय तुमच्या, म्हणजे आता डोंगर की मैना हा तुमचा पहिला सिनेमा, म्हणजे तुम्हाला पहिली संधी मिळाली, त्या संधीविषयी सांगा. मी कर्नाटकमधली, माझ्या पदरात फक्त
शिदोरी एवढीच होती की मी भरतनाट्यम चांगल्या प्रकारे शिकले होते, कथ्थक चांगलं शिकलं होते आणि माझं हुबळी धारवाडपर्यंत त्यावेळेला माझं नाव होतं. एक चांगली मुलगी आहे बेळगावमधली, डान्सर मुलगी चांगली आहे. आणि एवढ्याशा शिदोरीवरती आम्ही कोल्हापूरला आलो होतो. त्यावेळेला एक प्रसंग होऊन गेला होता माझ्या आयुष्यात आणि त्यावेळी मला लावणी येत नव्हती. त्यामुळे मला माझा तो नकळत त्या प्रसंगामध्ये एक अपमान म्हणतो ना आपण, एक नृत्यागनेचा अपमान होतो, तसं झालं होतं. आणि मी माझ्या वडिलांकडे हट्ट धरले की कसला हा लावणी डान्स आहे, तुम्हाला शिकायचं आहे, काय आहे हे लावणी डान्स म्हणजे. म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये आलो होतो. पण त्यावेळेला असं काय लावणी शिकवण्याचे किंवा क्लासेस किंवा काही असं काही नव्हतं. आणि माझी एक त्यावेळेला एक अशी मैत्रीण म्हणा किंवा अशी ओळखीची म्हणा, मंगला विधाते म्हणून एक कलाकार कोल्हापूरची होती आणि तिच्या घरी आम्ही त्यावेळेला उतरलो होतो. कारण आमची त्यावेळेला एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही हॉटेलमध्ये वगैरे उतरू वगैरे अशी नव्हती. मग आम्ही तिच्या घरी गेलो. ते म्हणाले की मी आज स्टुडिओत जाणार आहे, येणार आहेस का तू माझ्याबरोबर, असं म्हणाल्यानंतर मी तिच्याबरोबर स्टुडिओत गेले. कारण सिनेमा स्टुडिओ हे माझ्यासाठी एक वेगळंच काहीतरी होतं. मनामध्ये आयुष्यात खूप सुप्त इच्छा होती की मी एक ना एक दिवस मोठी होणार, मी एक ना एक दिवस हिरोईन होणार, मी एक ना एक दिवस असं होणार, ही इच्छा होती. पण असं लगेच मी त्या स्टुडिओमध्ये पाऊल टाकेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. त्यावेळेला मला वाटतं मी 9thला होते, हायर 9वीला होते. कारण कर्नाटकची 10वी 4 वर्षाची नव्हती, 3 वर्षाची होती. त्या हायर 9वीला होते मी. आणि त्या काळात मी गेले तिथे. सगळ्या मुली होत्या, म्हणजे माया जाधवपासून, कमल दुनबळेपासून बऱ्याच अशा मुली होत्या ज्या बऱ्याच वर्ष जयश्री गडकरच्या मागे नाचतच होत्या फक्त. अशा बऱ्याच मुली होत्या तिथे म्हणजे. आणि त्यांच्यामध्ये मी नवखी म्हणून मी गेले आणि बघत बसले मी फक्त. आणि ते रंजन साळवेंनी मला बघितलं. काय गं तुला येतो का डान्स, असं म्हणाले. म्हटलं येतो. मग करशील का. मला नाही तर मी शिकण्यासाठीच आले होते. आणि डान्स म्हटल्यानंतर मी एक माझा तो आत्माच असल्यामुळे मी कबूल झाले लगेच. आणि बघून बघून त्यांचं ग्रास्प केलं होतं मी, काय कुठल्या मुवमेंट्स काय उभे राहायला मी पटकन केलं. तिथे त्यांना असं वाटलं की इतकी मुलगी शार्प कशी काय, असं एक पहिलं माझ्या बाबतीतलं चित्र तयार झालं. आणि मग तेवढ्यात अनंत पाने, जयश्री गडकर, अरुण सैनिक असे आले. अरुण सैनिक मला एक क्लासिकल बेस्ट डान्सर म्हणून मला ओळखतच होते. तर ते म्हणाले अरे ह्या मुलीला मी ओळखतो, ही खूप छान डान्सर आहे. मग त्यांनी मला पुढं उभं केलं आणि मग एकदम मागे होती ती एकदम पुढे आली मी. एक तर छोटी असल्यामुळे कदाचित ठेवलं असेल पुढे. आणि अनंत म्हणाले की ह्या मुलीमध्ये जो ग्रेस आहे, ज्या पद्धतीने डान्स करते, तुम्ही पण करता आणि ही पण करते, सगळ्या मुलींना एका बाजूला केलं आणि मला म्हणाली तू एकटी करून दाखव. आणि मी तो करून दाखवला आणि म्हणाले बघा असा ग्रेस लागतो, असं म्हणाले. आता मी शिकलेले असल्यामुळे किंवा उपजतच काही गोष्टी, एक बॉर्न आर्टिस्ट असतो तसं माझ्यामध्ये होतं असेल कदाचित. त्यामुळे ते सगळे इम्प्रेस झाले. आणि ते 3 दिवसाचं ते शूट होतं, ते मी त्यावेळेला पहिल्यांदा केलं. त्याचे बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि आम्ही कोल्हापूरला गेलो. त्यामुळे आम्ही परत रिटर्न बेळगावला गेलो. पण नंतर मग असं वाटायला लागले की माझ्या घरच्या लोकांना झालं की मग पैसेही मिळतात तर जाऊया आपण, थोडे दिवस काम करूया. मग तिथल्या लोकांच्याबरोबर माझ्या वडिलांनी कम्युनिकेशन केलं. मग कुणाचं काही असलं तर बोलवायचे पाठीमागं डान्स करायला. त्यामुळे मी उषा चव्हाणच्या मागेही केलं. नीलम म्हणून एक डान्सर होती तिच्या मागं केलं. जयमाला मला वाटतं जीवनकलांच्या मागेही पण डान्स केला. असं करत करत म्हणजे मी त्यावेळेला केलं. उमा भेंडेंच्या मागं पण डान्स केला. मी नुसतं सगळ्यांच्या मागे छोटे मला पिक्चर्स मिळायचे, पैसे मिळायचे. 15 रुपये पर डे असायचा, 10 रुपये पर डे असायचा. पण तो पर डे महत्त्वाचा नव्हता, मला शिकायला मिळत होतं हे महत्त्वाचं. आणि म्हणजे ज्यावेळेला परीक्षा मी 10वी पूर्ण केली, ज्यावेळी झाली त्याच्यानंतर मग मी म्हटलं याच्यामध्येच मी आता पुढं शिक्षण करेन, हेच मी करेन. असं करून मग मी कोल्हापूरला आले आणि मग इंडस्ट्रीत आले. 5 रंगाची 5 पाखरे, अनंत माने यांच्या सिनेमातून तुम्ही नायिका म्हणून जेव्हा आलात, आज काय वाटतं ते जुन्या त्या आठवणीत जाताना? आधी ते नाटक होतं आम्ही गोकुळच्या गवळणी, अशा 5 जणी आम्ही यायचं. म्हणजे अण्णाने ती कल्पना ज्यावेळी संध्याबाईंच्या मागे आम्ही 4घी जणी डान्स करायचो त्याच्या ह्याच्यावरून ती कल्पना सुचली होती. त्यामुळे ज्या तऱ्हेने त्यांना वाटत होतं, कारण शेवटी अनंत माने एक क्रिएटिव्ह होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली. आणि त्यावेळेला आज एवढे मोठे लावणीचे शोज येतात, पण त्यावेळेला म्हणजे
73ला 73-72च्या एंडला किंवा हां. 73लाच त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली की अशा जर 5 मुले ॲट अ टाइम मुजरा वगैरे करत येत असतील तर काय चित्र दिसेल. अरे वा. असं हां. ते झालं आणि आम्ही ते नाटक करत होतो. आम्ही हं. गोकुळच्या गवळणी शंकर पाटलांनीच लिहिलेलं होतं आणि असं ते करत होतो. त्यामुळे खूप प्रतिसाद होता. म्हणजे आता मी हे नाटकाच्या ह्याच्यावरती आलं तर मी अण्णांच्यावरचा एक किस्सा पण सांगते तुम्हाला. तर त्या अण्णांना पण म्हणजे मोठ्या अण्णांना पण त्या नाटकाबद्दल खूप क्युरिओसिटी होती. मग त्यांनी अगदी ऑफर केली होती नंदुबानेंना की एक हा शो तू आमच्या राजकमलमध्ये करायचा. त्यामुळे त्यांची फुल फॅमिली होती. म्हणजे किरणदादा अमकं तमकं जेवढे म्हणून त्यांची व्ही शांतारामची फॅमिली नातवंड पतवंड जेवढी म्हणून होती ती सगळी होती शो बघायला. अरे वा. हां. त्यांच्यासाठी खास होता हा शो हां. आणि आम्ही केला आणि दुसऱ्या दिवशी मग अण्णांच्यावर आम्हाला चहापाण्याचं आमंत्रण होतं. म्हणजे आम्ही असं अण्णांच्याबरोबर मी दिवस काढलेत की काय म्हणतो आपण तुम्ही आणि आता मी कशी हां, बोलतो हां, ना हां, असं हां. आम्ही अण्णांशी बोलायचं. त्यामुळे अण्णा कोणी ते फार मोठे किंवा कोणी परके आहेत असं मला कधीच वाटलं नाही आणि आज त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळतोय. तर ते नाटक मग त्यांनी असं वाटलं की या 5 मुलींना आपण हिरोईन करूया. जसं त्यांनी एक पिक्चर केलं होतं त्यांनी 5 जणींना हिरोईन करून म्हणजे जयश्री गडकर, पद्मा चव्हाण वगैरे अशा 5 जणींचं एक पिक्चर आलं होतं त्यांचं. राजा गोसावी त्याच्यामध्ये हिरो होते. ते मला आठवत नाही आहे पिक्चर. पण त्या पिक्चरची त्यांच्या डोक्यात कल्पना होती. म्हणजे ह्या मुलींना पण आपण हे करूया. बघूया याच्यामध्ये कोण पुढे जातं असं. आणि अण्णांच्या आशीर्वादाने म्हणा, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या कलावतींच्या आशीर्वादाने मी मात्र मोठी झाले, त्यातून बाहेर आले आणि नंतर मी 74-75च्या वेळेला मी जिद्द केलं, बन्या बापू केलं. असं करत करत मी माझा प्रवास वेगळाच सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही महत्त्वाचं केलं, डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित आणि रामदास फुटाणे निर्मित सामनामधलं तुमचं जे गाणं सख्यारी, जे गाणं आजही बघताना अंगावर एक काटा उभा राहतो. त्या गाण्याचा अनुभव. हां, म्हणजे पिंजरा पिक्चरच्या वेळेला जब्बार पटेल त्यांचं शूटिंग होणार होतं वाटतं नंतर. ते सेटवर आले होते. अच्छा. त्यांना हां. मला वाटतं कोणीतरी दुसरी त्यांच्या डोक्यात डान्सर होती. पण त्यांनी ते 4 मुलींना आम्हाला बघितलं. त्यांनी मला हेरलं, बघितलं. ही मुलगी कोण आहे? असं करून त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, "काय गं, आमच्या पिक्चरला डान्स करशील का?" लगेच विचारलं. डान्स करते म्हणलं तर कोणी मला डान्स करते का म्हणून विचारलं तर मी हाच म्हणणार ना. मला काही त्याच्यामध्ये एवढं काही कळत पण नव्हतं. हां म्हटलं करणार. पण तू खूप बारीक आहेस, जरा जाड व्हायला लागेल तुला म्हणाले. मी म्हटलं हां मी जाड होत नाही आहे. म्हटलं काय करू तुम्ही सांगा. मला माहिती नव्हतं कोण जब्बार पटेल किंवा मला नाटक बिटक काहीच माहिती नव्हतं. पण म्हणाले आमच्या पिक्चरला तुला जरा जाड व्हायला लागेल. मोठी मोठी माणसं आहेत. मोठी माणसं कोण? मला फक्त एक निळभूत माहिती होते कारण हां. त्याच्यावर आम्ही पिक्चर करत करत होतो होते. म्हणून हां, त्यामुळे हां, माहिती हां. होते. त्यामुळे डॉक्टर लागू ते पण त्याच्यामध्ये आहेत म्हटलं हां ते माहिती आहेत मला. असं एवढं झालं कारण मला काय मोठं म्हणजे काय हेच माहिती नव्हतं किंवा मोठं होणं म्हणजे काय तेही माहिती नव्हतं. मग ते म्हणाले की तुला मग असं असं कर, हा उपाय कर, तू जाड होशील. आणि खरोखर मी बेळगावला गेले. मला ते डान्स करायचं आहे. मला पहिलं पिक्चर म्हणजे पिंजऱ्यानंतर मी बाहेर पडले ते पहिलं मी सामना केलेला आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. मी सामना केलेला आहे आणि सामन्यापासूनच माझी खरं म्हणजे कारकीर्द तशी सुरू झाली. मी कधी मागे वळून पाहिलीच नाही खरं म्हणजे. बघा तुम्ही खूप मोठा प्रवास केलेला आहे. पिंजरा 72चा सिनेमा आहे. सामना 75चा सिनेमा आहे. म्हणजे आता 72 पासून जर बघितलं तर 52 वर्षाचा तुमचा कालखंड आहे. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून म्हणजे मराठी नंतर कलर रंगीत सिनेमा यायला लागलेले पिंजरापासून आणि मग रंगीत सिनेमाचं पण दौर पाहिला. आज काय वाटतं ही सगळी स्थित्यंतर पाहताना? मी फक्त माझ्या गुरुजनांच्याकडनं मी एकच शिकत आले होते. मेहनत करणे, काम करणे आणि पुढे जाणे. त्यामुळे कसा काळ गेला, कशा पद्धतीने गेला, मध्ये खाचखळगे येतातच माणसाला. तसे माझ्याही आयुष्यात आले. पण मी थांबले नाही कधी. जे येईल, आलं खाचखळगे आले, ठीक आहे, हरकत नाही, पुढे जाऊ. हरकत नाही, पुढे जाऊ. हे करतच राहिले. त्यामुळे मी मिचेल कॅमेऱ्यापासून ते डर्बी कॅमेऱ्यापासून ते आजच्या या डिजिटल कॅमेऱ्यासमोर म्हणजे आज हा पण कॅमेरा म्हणते मी. या पण कॅमेऱ्यासमोर मी आज माझा चेहरा घेऊन मी अभिनय करते. मला वाटतं हे फक्त भाग्य माझ्या एकटीच्या वाट्याला असणार. कारण माझ्या आधीच्या पिढीच्या पण वाट्याला नाही आहे किंवा माझ्या नंतरच्या पिढीच्या पण वाट्याला नाही आहे. पण मी मात्र ह्या
याच्यामध्ये आहे की त्या कॅमेऱ्यापासून ते मी या कॅमेऱ्यापर्यंत मी काम केलं. हे हे भाग्य कदाचित पुढच्या पिढीला पण लाभेल की नाही मला माहिती नाही, कदाचित नाहीच लावणार. कारण डर्बी आणि मिचेलमध्ये क्लोज करायला मिळणे किंवा एखादं गाणं करायला मिळणे हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मोठा पडदा भरून आपला चेहरा दिसतो, हे भाग्य कुठल्याही मुलीला प्राप्त झालं नाही जे मला झालं. राईट. आता बघा, अजून एक जर तुमच्या करिअरवर आपण फोकस टाकला तर एक असं दिसतं की ज्या वेळेला एखाद्या दिग्दर्शकाचं एखाद्या कलाकारासोबत अनेक चित्रपट होतात, जसं विजयानंद आणि देवानंदचं उदाहरण सर्वज्ञान आहे, तसं समजा बघितलं तर शक्ती सामंत आणि राजेश खन्नाचं आहे. तुम्ही अनंत माने यांच्या चित्रपटामध्ये म्हणजे 21 चित्रपट लहान मोठ्या भूमिका मिळून केले. तर हे जे ट्युनिंग असतं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, अभिनयामध्ये, नृत्यामध्ये, आत्मविश्वासामध्ये, याच्यातून काय बदल झाला? मला अण्णांनी कधी असं शिकवलं नाही किंवा हे असा अभिनय केला पाहिजे, तो तसा अभिनय केला पाहिजे, किंवा असं चाललं पाहिजे, तसं चाललं पाहिजे, असं उभं राहिलं पाहिजे. जे काही बऱ्याच जुन्या स्कूलमध्ये असायचं की नऊवारी नेसूनच अशी चाललं पाहिजे, नऊवारी नेसून तसं चाललं पाहिजे, असं बसलं पाहिजे, असं मला कधी शिकवलं नाही किंवा मी असं कधी शिकले पण नाही. मी अण्णांच्या बरोबर असताना किंवा अण्णा ज्या वेळेला असायचे, बोलायचे किंवा एखादा सीन, उद्या तुझा सीन असा असा आहे किंवा काय असताना, तर त्यावेळेला मला ते नेहमी चंद्रकांत गोखले कसं बोलतात, म्हणजे चंद्रकांत गोखलेंच्या बरोबर मी काम केले पण त्यांनी मला कधी शिकवलंय असं नाही, पण मी त्यांना ऑब्झर्व केले, खूप केले. आणि त्यांच्याबद्दल ते कसे बोलतात, कशा पद्धतीने बोलतात, डायलॉग बोलण्याची पद्धत कशी असते, तर त्यांनी जे जे सीन केलेले असायचे चंद्रकांत गोखलेंनी, ते अण्णा मला फक्त बोलून दाखवायचे, निरीक्षण. ते बोलायचे. त्यांनी बघ एवढासा छोटासा शॉट पण काय केला त्या माणसाने, किती पॉज छान घेतला आणि नकळत बोलले. म्हणजे त्यांचा मानेनी पिक्चरमध्ये एक होता की ती येते, अपमान झाला तर त्यांना त्या विचार शांत असतात, त्यांना माहिती असं, म्हणजे स्थितप्रज्ञासारखे चंद्रकांत गोखले तिथं त्या तुम्ही सीनही बघा परत तर ते शांत उभे आहेत, ते आले की निघायचं, एवढंच ते बोलतात. त्यांनी काही एक्सप्रेशन केलं नाही, म्हणाले मला अण्णा निघायचं. त्या बसल्या, टांगेवाले चला. त्या टांगेवाले चला याच्यामध्ये जी गॅप किंवा त्याच्यामधला जो पॉज किंवा तो बोलण्याचं त्याचं ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मला चंद्रकांत गोखलेंच्या मला अण्णा शिकवायचे, हे म्हणून दाखवायचे, तो सीन सांगायचे, ते एक्सप्रेशन कधी बघायचे. ते म्हणाले की माझा चेहऱ्याकडे बघू नको, माझा चेहरा कधी वाकडा तिकडा पण माणसाचा होतो, ते नाही, त्यांनी कसं केलं. त्यामुळे मी नकळत मी चंद्रकांत गोखलेंना फारसं आत्मसात केलं होतं. त्यामुळे बोलायचं कसं, बोलणं कसं असायला पाहिजे. मी काय नाटकात काम केलं नाही ना, मी कुठे आवाजाचं अभ्यास केला नाही, मी काहीच केलं नाही. माझ्याकडे फक्त शिदोरी होती, नृत्याची होती, पण नृत्य पण कसं केलं पाहिजे, कसं प्रेझेंट केलं पाहिजे, याच्यासाठी मला अण्णांनी अक्षरशः तमाशाच्या थिएटरमध्ये सुद्धा नेलेलं आहे. अरे वा, काय अनुभव. हो, म्हणजे तिथं त्या बायका कसा अदा करतात, प्रेक्षकाकडे कशा नजरेने बघतात, म्हणजे आपण कॅमेऱ्याकडे बघताना कसा लुक टाकला पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, आपल्याकडे नजर आली पाहिजे, तर मग कसं काय, हे मी तमाशाच्या थिएटरमध्ये सुद्धा जाऊन बघितलेलं आहे. हे मला अण्णांनी तिथे नेलेलं आहे, मला दाखवलेलं आहे, मला शिकवलेलं आहे. नृत्य म्हणजे काय, नुसतं नाचलं म्हणजे नाही, नुसतं धबा 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 नाचला, नुसतं सर्कस सारखं डान्स केला म्हणजे डान्स नाही. डान्स हा आनंद निर्माण केला पाहिजे, स्वतःला आधी आनंद आला पाहिजे, नंतर तुम्ही तो दुसऱ्याला आनंद निर्माण केला पाहिजे. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी मला अण्णांनी माझ्यामध्ये घडवल्या. त्यामुळे कदाचित मी ते फॉलो करत गेले, त्यामुळे ट्युनिंग जमत गेलं, कदाचित असं काही गोष्टी झाल्या. त्यामुळे मी कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर मी काम करू शकले. तुमचा कॉन्फिडन्स वाढला. नाही म्हणजे कुठल्याही, काही दिग्दर्शक असे होते की त्यांच्यामध्ये गाण्याचं टेकिंग अप्रतिम करणारे होते, पण बाकीच्यामध्ये हे नसायचे. काही लोकांचं असं असायचं की टेकिंग वाईज तो अप्रतिम शॉट आहे, कलाकार इथे ढसाढसा रडतोय पण तो फ्रेम लावणार कुठेतरी चौकटीमध्ये आणि कुठेतरी त्याचा चेहरा दिसणार नाही, काय नाही, तो काय करतोय ते कळणार. हे मी अनंत माने किंवा बाकीचे दिग्दर्शक बरेच मोठे सगळ्यांच्या, मला वाटतं मी छोट्यापासून ते मोठ्या दिग्दर्शकांबरोबर सगळ्यांबरोबर काम केलं. त्यामुळे मी कुठलाही नवखा दिग्दर्शक असेल तर मी काम करू शकते. मी त्याला कधी असं हे करत नाही, म्हणजे
काही कलाकारांना काय मग तू काय कसा करणार आहे शॉट, काय तुझ्या काय डोक्यात आहे, मी कधी विचारत नाही. मी म्हणते अच्छा काय काय घ्यायचं आहे, काय करताय तुम्ही, अच्छा इथे थांबू का, ओके असं करू का, ओके, असं मी हे करते. आणि फिल्म असेल तर मग मात्र मी त्यांना सांगते. सिरियलला तर असं मी बघितलं आहे की आपलं मेंदू एका कोपऱ्यात ठेवायचा, काय सांगतात ते करायचं आणि निघून जायचं, हे मी बघितले. पण फिल्मच्या वेळेला असेल तर मग मी सांगते, कारण आत्ताच्या नवीन पिढीला खूप छान आत्मसात करतात. मी हे असं करते, मी असं हे असं ह्या पद्धतीने घेते, किंवा मी असं हे बोलते, तुम्हाला योग्य वाटतं का. म्हणजे मी आत्ताच एक यशराज फिल्मचं मी एक अक्का म्हणून एक फिल्म करून आले. त्या डिरेक्टरनी मला माझं एक काम बघून मला त्यांनी पसंत केलं होतं. आणि त्यांनी म्हटले की तुम्हीच आम्हाला, म्हणजे त्यांनी सांगितलं की ही बाई पाहिजे आम्हाला. त्यांनी माझं स्वतः ऑडिशन घेतलं, बाकीच्या लोकांकडे घेतलं नाही. त्यांनी स्वतः थांबले ते माझ्यासाठी. मग त्यांना मी सांगितलं ही तुम्ही जो मला सीन दिलेला आहे, मी असा केला तरी पण तो चांगला वाटेल, मी असा केला तरी पण चांगला वाटेल, याच्यामध्ये थोडंसं लाऊड होईल, याच्यामध्ये थोडं सॉफ्ट होईल, याच्यापेक्षा मी टोटल सटल करायचं असेल मी तसंही करेन. अशा 3 म्हणजे मी असं त्यांच्याशी बोलते. पण काही दिग्दर्शक असतात की ते बनचुके असतात, मग तिथे काही मी बोलत नाही. ओके अच्छा ठीक आहे, करूया, मी करते. आपल्याला काम करायचं आहे, आपलं काम आपल्याला चोख करायचं आणि बाजूला व्हायचं. मला सांगा एवढ्या वर्षामध्ये आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये बदल काय बघताय तुम्ही? मधल्या काळामध्ये चित्रपट एक तमाशात अडकला, त्याच्यानंतर रडूबाईमध्ये त्याच्यामध्ये रडूबाईमध्ये अडकला, त्याच्यानंतर कॉमेडीमध्ये अडकला. आणि कॉमेडीमध्ये ज्यावेळेला अडकला त्यावेळेला मात्र चित्रपटाचा ऱ्हास झाला थोडासा. त्यावेळेला ऱ्हास झाला कॉमेडीमध्ये, म्हणजे अति झालं आणि तिथे ते मग थोडंसं हे झालं. पण त्याही काळामध्ये महेश कोठारे म्हणा, सचिन पिळगावकर यांनी थोडीशी इंडस्ट्रीला उभारी दिली. पण त्यांनी उभारी दिली, पण त्याचा लोकांनी त्याचा विपर्यास केला. आणि ते मग काय तोचपणा खूप झाला. आणि बऱ्याच काळामध्ये असं वाटलं की काय मराठी चित्रपट, काय मराठी, असं एक धब्बा बसला. त्याच्यामध्ये मग नंतर काही ठराविक असे नटरंग म्हणा किंवा काही असे वेगळे दिग्दर्शक आले आणि प्रत्येकाने वेगळे विषय आणले. आणि त्यामुळे परत मराठी इंडस्ट्री परत हे झाली की जे पूर्वी होतं की कथेला महत्त्व, घटनेला महत्त्व असायचं, घटनेला महत्त्व असायचं, फिल्मला म्हणजे स्टोरीला महत्त्व असायचं, आर्टिस्टला फार महत्त्व नसायचं, दिग्दर्शकाला महत्त्व असायचं आणि कॅमेरामॅन टेक्निशियनला महत्त्व असायचं. तो फंडा परत आला, आत्ता आलाय तो फंडा परत आलाय की दिग्दर्शकाचं जे डोक्यात आहे ते तो करण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्या पद्धतीने तो मग कॅमेरामॅन घेतो, असं चाललंय आज. म्हणजे हे अशी पद्धत आहे. तो आर्टिस्टसाठी असं नाही, मला ह्याला असा हा आर्टिस्ट योग्य वाटतो म्हणून तो मग आर्टिस्ट असा त्या कथेला धरून तो आर्टिस्ट निवडतो. हा जो पहिला पूर्वीचा मराठीपणा होता तो सध्या मला कुठं ना कुठं तरी बघायला मिळतो. तुमच्या 3 पारितोषिकाविषयी मला जाणून घ्यायचं आहे. पहिलं म्हणजे हळदी कुंकू या सिनेमासाठी तुम्हाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला, तेव्हाची एक आठवण किंवा ती स्पर्धा, ती चुरस. ती म्हणजे खूपच मोठी स्पर्धा होती. म्हणजे त्यागराज पेंढारकर वगैरे सारखे मोठे दिग्गज लोक परीक्षक होते त्यावेळेला. आणि त्या वर्षी माझे कलावंतीण, ज्याच्यामध्ये पिकल्या पानाचं जे गाणं होतं, काही कलाकारांनी नंतर त्याचं हे केलं आणि त्या गाण्याशी तुलना होणार म्हणून त्या सिनेमातनं ते गाणं काढून टाकायला लावले. सध्या तुम्हाला ते गाणं बघायला मिळणार नाही सिनेमात, त्यांनी तो प्रकार केलेला आहे असा. म्हणजे काही मंत्री संत्री हातात असले की काही लोक ह्याचा वापर कसा करतात, तर हे असं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर ते पिक्चर होतं कलावंती, पिकल्या पानाचं गाणं होतं त्याच्यात. त्याच्यानंतर हळदी कुंकू होतं, आणखीन मला वाटतं सुशिला पण, असं बरीच 3-4 पिक्चर्स माझी त्यावेळेला होती. आणि त्यागराज पेंढारकर सारखे दिग्दर्शक वगैरे असे परीक्षक होते. मंत्री कोण होते मला माहिती नाही, कारण माझा काय याच्याशी संबंधच नव्हता. मला काम करणे एवढंच माहिती होतं आणि मला बक्षीस वगैरे हे डोक्यात काही नव्हतंच माझ्या कधी. त्यावेळेला मग मला त्यागराज पेंढारकर स्वतः म्हणाले तुझ्यासाठी आम्ही भांडतोय म्हणाले. मला काही कळलं नाही माझ्यासाठी का भांडतायत.
तू इतकं छान काम केलेलं आहेस, प्रत्येक चित्रपटामध्ये तू काम वेगळं केलेलं आहेस, प्रत्येक चित्रपट हा तुझा वेगळ्या पद्धतीने तुझा पैलू दाखवतात, असे 3-4 चित्रपट आहेत. तेव्हा ह्या वर्षीचं बेस्ट ॲक्ट्रेस हे तुलाच प्राईज मिळणार आणि त्यासाठी आम्ही भांडतोय हां, असं म्हणाले. मी आपले हसले, गप्प बसले, कारण एवढी मोठी माणसं काय बोलणार आपण. मग दादा कोंडकेंना त्यांच्या चित्रपटातून उषा चव्हाणला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून द्यायचं होतं. माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर नव्हता, त्यामुळे त्यांचं मंत्र्यांशी ते चाललं होतं संगनमत. आणि परीक्षक मात्र माझ्या बाजूने होते सगळे, की ते म्हणाले की नाही, त्या मुलीवर अन्याय नाही होता कामा. ते म्हणाले की आम्ही तिला सहाय्यक देऊ, काय कालची मुले सहाय्यक देऊ, मिळेल पुढे मिळेल ना तिला. ते म्हणाले की नाही, तिचं सहाय्यक अभिनेत्री म्हणून तुम्ही देऊन तिचा अपमान पण करायचा. नाहीतर तुम्ही एक काम करा, आम्ही याच्यावर बहिष्कार टाकतो, हे तुम्हाला कुणाला द्यायचं आहे तुम्ही नेते विकतच तुम्ही देणार आहात, कोणाला द्यायचं त्यांना द्या, आमची काही हरकत नाही. सरळ परीक्षकाने त्याच्यावर बॅन टाकला. त्याच्यानंतरच मला पेंढारकर म्हणाले की तुझ्यासाठी आम्ही भांडायला लागलोय म्हणून म्हणाले होते. म्हणजे हा पहिला झालं होतं सगळं काय. मग एकदम पत्रकारांनी बॅन टाकल्यानंतर थोडंसं मंत्र्यांना पण जरासं हे झालं. मग ते म्हणाले याच्यातनं मार्ग काढा, उषा चव्हाणला तर आम्हाला द्यायचंच आहे. म्हणजे दादांनी हे केलं आहे, तर दादांचा शब्द म्हणजे मोठा, द्यायचं आहे. त्यामुळे काय करायचं. आणि तिला मिळणार होतं ते बोट लावीन तिथं गुदगुली या चित्रपटासाठी होतं. आणि माझं एककडे पिकल्या पानाचं, एककडे हळदी कुंकू, एककडं सुशिला, एककडं असं बरीच चांगले पिक्चर्स होते. त्यावेळेला मग असं झालं की नाही, सहाय्यक अभिनेत्री नाही, बेस्ट ॲक्ट्रेस नाही, तर मग काय विशेष अभिनेत्री म्हणून तुम्ही पुरस्कार जाहीर करा म्हटले. आणि मग त्या वर्षीपासून विशेष अभिनेत्री हा पुरस्कार जाहीर झाला. आणि तो पुरस्कार मला आणि अशोक सराफ, त्याला सुंबनानं गाऊ म्हणून त्याचं जे गेटअप होतं त्यासाठी त्याला तो पुरस्कार दिला गेला आणि मला मिळाला. दुसरा तुमचा पुरस्कार महत्त्वाचा म्हणजे भास्कर जाधव दिग्दर्शित काल रात्री 12 वाजता नृत्य दिग्दर्शिका. म्हणजे एकदम सीन ट्रान्सफर झाला. म्हणजे मुळात तुम्ही नृत्यामध्ये पारंगत आहातच पहिल्यापासून. आता ह्या पुरस्काराचं विशेष, मला काही नृत्यांगना म्हणजे नृत्य दिग्दर्शिका काही होण्याची माझं काही इच्छा नव्हती, किंवा असं काही माझं ते काही एम नव्हतं, कारण मी सध्या काम करत असल्यामुळे माझ्या काही डोक्यात काहीच नव्हतं. तर अरविंद पवार त्यांतले संगीतकार होते, ते क्लासिकल बेस असलेले संगीतकार. त्यांना माहिती होते की उषा क्लासिकल डान्सर आहे आणि त्यांनी गाणं असं केलं होतं ते सगळं क्लासिकल होतं. त्यामुळे माझ्या ह्या गाण्याला न्याय द्यायचा तर उषांनीच डायरेक्शन केलं पाहिजे असं त्यांनी हट्ट धरला. मी म्हटलं सर, म्हटलं मला कुठे तुम्ही सांगताय, नाही 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 तूच करायचं. मग एक गाणं करणार तर मग उषाने सगळीच गाणी करायची. मी म्हटलं ठीक आहे मी तेवढं करेन. नाही नाही म्हणे उषा तू सगळंच करायचे. मग असं करत मी त्याच्यात इन्वॉल्व झाले. मी म्हटलं मग भास्करराव म्हणाले की तू काळजी करू नको, मी सगळं करेन, तुला खूप चांगलं ज्ञान आहे, मला माहिती आहे, तू एक काम कर, तू असं सगळं कागदावर मला लिहून वगैरे असं दे आणि मग मी करीन. म्हटलं ओके मी करते. आणि मग तसं करायचं आणि मग लिहून द्यायचे, मग ते सगळं शॉर्ट व्हायचे. आणि पण मला माहिती नव्हती की पहिल्याच पिक्चरला मला बेस्ट एवढा मानाचा पुरस्कार मिळेल, कारण मी खूप छान केलं होतं ते. आणि एडिटिंगला वगैरे मी स्वतः जाऊन ते नाही हा शॉर्ट असं लावायचं वगैरे सगळं केलं होतं. त्यानंतर बरीच मी चांगली पिक्चर केली, मी नॉमिनेशनला पण गेले, पण माझं ते काही एम नव्हतं, त्यामुळे मी फारसं काही त्याच्यावरती फोकस नाही केला. कधी अगदी बरेच आमचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रोड्युसर असायचे, कधी मला प्रकाश शिंदे पण फोर्स करायचे, बघा याच्यामध्येच त्यांची पण गाणी पण करा ना तुम्ही, असं करायचे. मग तेव्हा मी ते करून द्यायची, पण ते का माझं प्रांत मी त्याच्यावर कधी फोकस नाही केला. नाही. पुरस्काराच्या निमित्ताने आपली मुलाखत आहे, त्यामुळे तुम्हाला आणखीन 2 पुरस्कारांची आठवण करतो मी. एक म्हणजे 2018 साली महाराष्ट्र राज्य सरकारने सांस्कृतिक पुरस्कार ही देण्याची पद्धत सुरू केली आणि पहिल्याच वर्षी कला विभागामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळाला. हो, म्हणजे तो पुरस्कार अनेक वर्ष दिला जात होता, पण त्याच्यामध्ये चित्रपट कलाकार किंवा चित्रपटाशी संबंधित असलेल्या कलाकाराला कधी पारितोषिक मिळत नव्हतं. आणि त्या वर्षी पहिला तो मान मला मिळाला आणि सांस्कृतिक संचालनालयाचा तो सांस्कृतिक राज्य पुरस्कार तो मला मिळाला पहिला. आणि आभारी आहे मी सरकारची. आणि 1000ची नोट
म्हणजे आता तुमचं करिअर हे बराचसा प्रवास करून पुढे आलं आणि तुम्हाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे पिफमध्ये हा पुरस्कार मिळाला. नाही, मला अनेक म्हणजे स्क्रीन अवॉर्डपासून हां. जवळजवळ मला वाटतं आपल्याकडे 15 एक तरी अवॉर्ड्स हो, दिले जातात हो, हो, पूर्ण हो, त्या हो, वर्षामध्ये. हो. म्हणजे राज्य सरकार म्हणा, पुणा फेस्टिवल म्हणा किंवा गोवा फेस्टिवल म्हणा, बरेच असे पुरस्कार बरोबर असतात. आहे. दादा फाळके, हां. परत प्रभातांची ती प्रभात हे प्रभात पुरस्कार वगैरे. प्रभात पुरस्कार वगैरे इतके पुरस्कार म्हणजे मला पण त्या वर्षी मला कळलं की इतके पुरस्कार मिळत असतात. म्हणजे सह्याद्रीपासून चॅनलपासून कुठला पुरस्कार मिळाला नाही असं माझा तो चित्रपट आहे. एकतर माझी लास्ट इनिंग म्हणते मी, म्हणजे टप्प्याटप्प्याने 10-10 वर्षांनी प्रत्येकाची एक इनिंग असते माझी. ज्यावेळी मी ग्रुप डान्सर आले किंवा छोटे मोठे रोल करत होते ते 1-10 वर्षाची झाली. नंतर मी सेकंड हिरोईन झाली. ती माझी जवळजवळ 25 एक वर्षाची कारकीर्द आहे टोटल. म्हणजे मी बरेचसे चित्रपट केलेले आहेत. म्हणजे सेकंड हिरोईन पण केले मी, हिरोईन पण करत होते मी, डान्स पण करत होते मी, डान्स रोल पण करत होते मी. असं नाही एखाद्या पिक्चरमध्ये माझे 2 डान्स म्हणजे पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मी कुलस्वामीने एक चित्रपट सांगते की त्यांच्या पिक्चरतून मला काम करायचं नव्हतं. बाळासाहेब सरपोतदार मला नाही काम करायचं यांच्याकडे. मी हट्ट धरलं की मला नाही करायचं तुमच्याकडे काम. कारण त्यांच्याकडे मी पाहुणीला काम केलं होतं ॲज अ गेस्ट आणि मला खूप म्हणजे इन्सल्टिंग थोडंसं काहीतरी बिहेव झालं आहे. कालचे बोलके काय एवढे पैसे द्यायचे का असं वगैरे वगैरे काहीतरी वेगळंच झालं होतं त्यामुळे तो राग होता माझ्या मनात की या माणसाचं कधीच चित्रपट करायचं नाही. मला नसलं तरी चालेल पण नाही करायचं. आणि त्यामुळे कुलस्वामी मी करायला तयारच नव्हतेच मी तयार. कारण खूप अन्याय केला होता त्या माणसाने. कुलस्वामी अंबाबाई ना. हां, कुलदीप पवार आणि आशा काळे. आज मी बेधडक बोलते कारण आता मी घाबरत नाही. त्यावेळेला कसं नाही आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला काम मिळायचं आहे म्हणून मी घाबरत होते. पण असं लक्षात आलं की नाही, काम हे तुमच्या गुणावरतीच तुम्हाला मिळते. जे मला अण्णांनी पहिलं सांगितलं होते, काम हे गुणावर मिळते, काम हे गुणाने मिळत असते, मेहनतीने मिळत असते. हे जे तेव्हा सांगितलं होते ते मध्ये आम्ही विसरायचो. कारण बरंच काही राजकारण चालतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे असं वाटायचं की काम गेलं तर काय करा म्हणून. पण त्यांनी इतकं हे झालं होतं की माझ्या डोक्यात होतं की या माणसाचं काम नाही करायचं. आनंदवाने म्हणाले की हे 2 तास उषाला तुम्ही विचारा म्हणायचे. अण्णा म्हणाले की अण्णांना पण माहीत होतं की हिला त्यांच्याबद्दल राग आहे. आणि अण्णाने तो राग होता की यांनी उषावरती नेहमी अन्याय केला आहे म्हणून. तर मी म्हटलं मला नाही करायचं, मला नाही, माझी इच्छाच नाही आहे तुमच्याकडे काम करायची. सरळ सांगितलं. त्यावेळेला मला वाटतं फार ते हिरोईनला 10 ते 15 किंवा 12,000 11,000 मिळायचे. मी म्हटलं ठीक आहे मी काम करते तुमच्याकडे, 10,000 पाहिजेत मला पूर्ण हिरोईनचे पैसे. हे एवढे पैसे द्यायचे तुला, एवढे कधी असतं का डान्सरला? म्हटलं मला एवढे पैसे पाहिजे, देणार का? मी करते, नाही तर राहू दे. कारण मला करायचं नव्हतं. शेवटी हा हूं करून भांडून 8,000 त्यांनी मला द्यायला तयार झाले. म्हटलं अण्णा म्हणाले जास्ती ताण नको, करून टाक. आणि ते 2 डान्स मी केले. आणि तुम्ही म्हणजे दोन्ही गाणी बघा अशी केलेली आहेत ना मी. म्हणजे ते खुश पण आले, काय उषा काय मस्त असं म्हणायचे. पण मला म्हटलं मला करायचं नव्हतं ना तुमच्याकडे, अण्णांमुळे मी केलेलं आहे असं बोलून दाखवल्याशी मी कधी राहिली नाही मात्र. पण तुम्ही ते टप्पे सांगत होता. हां, तर असे टप्पे मला मिळाले. हे झालं. त्याच्यानंतर मी चरित्र अभिनेत्रीकडे वळण्याच्या मध्ये असं झालं की एक सासर झालं माहेर माझ्याकडे पिक्चर आलं. म्हणजे ज्यांचं मी देवाशपथ खरं सांगेन केलं होतं. म्हणजे ॲज अ हिरोईन केलं. मला फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाला. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला मी फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला पण गेले नाही. कारण माझं थोडंसं मुलाच्या बाबतीत काही गोष्टी चालल्या होत्या, डॉक्टर उपाय वगैरे चालले होते आणि मला काही तेवढं इंटरेस्ट नाही झाला. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड त्यावेळेला मराठी लोकांना द्यायचं बंद केलं. ते म्हणाले कि क्या है ये मराठी लोग, हम लोग देते हैं 4-5 तो अवार्ड्स होते हैं लेकिन ये लोग कोई आते नहीं, अवार्ड्स लेते नहीं, इनको अगर इनकी कदर नहीं है तो छोड़ दो. तो बंदच केलं होतं त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड. आणि रितेश देशमुखने परत ते सुरू केलं. व्हेरी गुड. हां, परत सुरू केलं. हां, त्यांनी सुरू केलं परत फिल्मफेअर अवॉर्ड मराठीसाठी स्वतंत्र सुरू केलं. आणि मला त्यावेळेला मी स्टेजवर बोलले पण, म्हटलं माझ्यामुळे हे बंद झालं होतं आणि म्हटलं मी म्हटलं आज परत सरांनी म्हटलं रितेश सरांनी हे सुरू केलं, एक फार मोठी चांगली गोष्ट केली म्हटलं. आणि आज मी परत फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला 1,000चे नोटचे घ्यायला मी परत इथं आले आणि मी आज स्वतः स्वीकारले म्हटलं. त्यामुळे मला हे दोन्ही म्हणजे माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी छान घटनाच घडलेल्या म्हणजे अवॉर्डच्या बाबतीत.
त्याच्यानंतर आलं माझ्या मी सासर झालं माहेर, त्याच्यामध्ये मला त्यांनी निगेटिव्ह रोल करायला ऑफर केली. म्हटलं नाही, माझी करिअर म्हटलं सोबर रोलची आहे, मी निगेटिव्ह नाही करणार. म्हटलं छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मी छोटे छोटे रोल केलेत. नाही म्हणे तुम्ही अप्रतिम करू शकाल, तुम्ही ग्रामीण भाषा अप्रतिम बोलताय, तुम्ही हे करता, तुमच्यात तो ठसका आहे अमका. म्हटलं ते आहे म्हणून का मी निगेटिव्ह नाही करणार. म्हटलं मग मी शेवटी म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही. प्रकाश सुर्वे म्हणून प्रकाश प्रकाशन तुम्हाला माहिती असेल, दिलीप प्रकाशन, दिलीप बर्वेंचं पिक्चर, खूप छान प्रोड्युसर. तर म्हटलं नाही, म्हटलं सर मला नाही करायचं. म्हटलं निगेटिव्ह तुम्ही कसं सांगता. म्हणून कास्ट पण चांगली होती, रमेश भाटकर, मी, अनंत जोग, नंदिनी जोग, असे बरीच छान कास्ट पण होती. आणि म्हटलं ठीक आहे, मला 50,000 द्या. त्यावेळेस 50,000 म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं. म्हणजे मराठी हिरोईननी विचारच करायचा नाही. उषा चव्हाणला सुद्धा मिळत नव्हते, रंजनाला मिळत नव्हते, आणि उषा निघला कोण देणार 50,000. ते असे बघतच राहिले. तुम्ही काय माझी परीक्षा घेताय काय म्हणाले. म्हटलं तसं नाही म्हटलं दिलीप साहेब, म्हटलं मी निगेटिव्ह रोल कसं, म्हटलं माझा फेस आहे का म्हटलं तो. तर ठीक आहे चला तुम्ही म्हणताय ना, माझ्यासाठी 10,000 कमी करा, 40,000 दिले तुम्हाला. मला असं झालं की ज्या पैशांनी मला कट करतील हे म्हटलेलं. तर त्यांनी मला 40,000 त्यावेळेला, आणि मी ते घेतलं आणि मी तो रोल केला. आणि तो इतका निगेटिव्ह आणि इतका अप्रतिम झालं की त्याच्यानंतर जी माझी एक 10 वर्षाची अशी करिअर झाली की ज्याच्यामध्ये मी सगळे निगेटिव्हच रोल केले. तर निगेटिव्ह रोल करताना मी अनेक तऱ्हेचे निगेटिव्ह रोल केले. मी कॉमेडी निगेटिव्ह केले, सोबर निगेटिव्ह केले. म्हणजे त्याच्यामध्ये आंधळा साक्षी खूप छान चित्रपट आहे, ज्याच्यासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून नॉमिनेशन पण होतं. सगळी जेवढी मी निगेटिव्ह केली, नवसाचं पोरला पण मला म्हणजे सगळ्यात बेस्ट फिल्म होतं. म्हणजे अलका होती त्याच्यामध्ये, रमेश भाटकर होता, पण माझा गिरीश घाणेकरांचं अप्रतिम पिक्चर आणि अप्रतिम माझं काम होतं. आणि मला म्हणजे सगळ्या, म्हणजे त्यावेळेला किरण शांतारामच्या, म्हणजे आम्ही वहिनीना किरण वहिनी म्हणतो, म्हणजे त्यांची बायको, त्या म्हणजे मला ज्यावेळेला मिळालं नाही तर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. अरे तुझ्यावर अन्याय केला ग यांनी, अन्याय केला ग त्यांनी. म्हणाले तू जे काम केलेस, आणि असं म्हणे. एवढ्या वहिनी इतक्या हळहळल्या होत्या. म्हटलं वहिनी ठीक आहे, म्हटलं तुम्ही मला आशीर्वाद दिलात ना वहिनी, बास झाला, असं म्हणून मी त्यावेळेला काहीच बोलले. आणि असं करता करता मी ज्या वेळेला 1,000च्या नोटला आले, म्हणजे एवढे सगळे अन्याय सहन करत, बक्षिसाच्या बाबतीतले, पारितोषिकाच्या बाबतीतले अन्याय सहन करत करत मी 1,000च्या नोटला आले. आणि ज्या वेळेला मला सगळे अवॉर्ड्स मिळत गेले, तेव्हा मला असं वाटलं की मी ज्या वेळेला, मला वाटतं मी पुण्याचा अवॉर्ड घेतला, नंतर मी इथे येऊन कुठला अवॉर्ड घेतला, पुण्याचा घेऊन आले, इथला स्क्रीन अवॉर्ड घेतला, आणि परत मी पुण्याचा घेतला. त्याच्यानंतर मी बरेच, शेवटी मी एका ठिकाणी मी म्हटलं पण शेवटी की माझ्यावर अन्याय बरेच झाले या ह्याच्यामुळे, पण जेवढे माझ्यावर अन्याय झाले होते ते या एका 1,000च्या नोटने सगळे अन्याय माझे भरून काढले. कारण 15 का 16-17 अवॉर्ड्स मला मिळाले. म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही की मी नंतर ते दादासाहेब फाळकेच्या नावाने कुठलं ते अवॉर्ड होतं, ते अवॉर्डला मी गेले पण नाही. माझ्यावर संदीपने काम केलं होतं, संदीप पाठकने. मला म्हणाले उषा ती तू येणारच की. म्हटलं नाही येणार आहे, तू जा आणि ते घे म्हटलं अवॉर्ड, आणि तुझ्याकडेच ठेव. आणि आजही ते अवॉर्ड त्याच्याकडे आहे. म्हणजे मला असं नंतर कधी हे वाटलंच नाही. काम करणं हेच माहीत होतं मला. अवॉर्ड मिळणं न मिळणं शेवटी नशिबाचा भाग नाही आहे, काही लोकांच्या मर्जीचा भाग आहे, हे मला नंतर कळत गेलं. तुम्हाला मी काही फोटो दाखवतो, एक 2-2 ओळीमध्ये आठवणी सांगा. चालेल. हा फोटो आहे येऊ का घरात. हा बरोबर. काय आठवण आहे दादा कोंडके सोबत काम करण्याची एक आठवण? दादांच्या बाबतीत मी हे बघितले की दादांना स्वतःच्या कामाचा प्रचंड ध्यास, म्हणजे प्रचंड ध्यास असलेला, आपलं काम, आपलं मेहनत, आपलं पिक्चर, आपली गाणी, याच्याबद्दल प्रचंड ध्यास असलेल्या माणसाबरोबर मी काम केलं, एवढंच मी सांगते दादा. आणि असं वाटलं की नाही, म्हणजे जी माणसं आपण म्हणतो माणसं मोठी होतात ती सहज होत नाहीत. त्यांचं त्याच्यामागे त्याचं प्रेम असतं, त्यांचं ध्यास असतो, त्यांची मेहनत असते, दिवस रात्र तो विचार करून ती स्वतःला वेगळ्या पद्धतीने तयार करतात ती माणसं. आणि एखादी अशी चांगली कलाकृती आणून लोकांसमोर ठेवतात. त्याच्यासाठी ती किती मेहनत करतात हे मी दादांना चालतं बोलतं उदाहरण म्हणून मी बघितलेलं आहे. हा
मी अलकाबरोबर बरीच चित्रपट केलेले आहेत. हा त्यामुळे मला असं वाटतं मी हा चित्रपट बाबासाहेब फत्तेलालांचा होता का काय मला आठवत नाही आहे. मला कदाचित तोच असणार अच्छा तिच्याबरोबर हा. केलेला चित्रपट. बरोबर. हा चित्रपट नाही माझ्या लक्षात येत कुठलं तेव्हाच. पण आहेत ना दुर्मिळ फोटो? हो, हे दुर्मिळ फोटो आहेत. म्हणजे अलकाबरोबरचं तर एकदमच दुर्मिळ आहे. म्हणजे मी तुम्हाला रॅपिड फायर म्हणजे एक उत्तर सांगा हा. आणि एका ओळीमध्ये जर तुम्हाला काय क्लॅरिफिकेशन द्यायचं असेल तर द्या. तंबू थिएटर सिंगल स्क्रीन की मल्टिप्लेक्स? तंबू थिएटरची जी मजा आहे ती मल्टिप्लेक्सला नाही आहे. हा, जे तुम्ही त्या काळामध्ये अनुभवलं किंवा हा? हा, जे लाईव्ह आपण म्हणतो ना, आता जे लाईव्ह चाललेलं असतं ना इव्हेंट्स वगैरे, ते सगळं लाईव्ह ना तंबू थिएटरमध्ये असायचं, मल्टिप्लेक्समध्ये नाही. नाही ना. हा. मेकअप रूम व्हॅनिटी व्हॅन? मेकअप रूम, व्हॅनिटी व्हॅन नाही, ती गंमत नाही. असं मजा नाही. गंमत पॅक करून ठेवलेलं, कोणाशी बोलणं नाही, कोणाशी काय नाही, आपलं आपलं करतोय. जयप्रभा की शालिनी? दोन्ही. कारण आपलं दोन्ही- कोल्हापूर म्हणून म्हणजे असं नाही. आपलं तुमचं मग कोल्हापूर. तसं म्हटलं तर मग शालिनी. 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 आणि शालिनीमध्ये मी घडले, मी वावरले, मी मुक्त असा, हे कसलंही दडपण नाही शालिनीमध्ये, मुक्त विहार केला. जयप्रभामध्ये कुठं ना कुठं तरी दडपण असायचं. तिकडून इथून बाबा येतात काय, तिकडून बाबा येतात काय. हा, भालजी पेंढरकरांचं त्यावेळेला जे ते हे असायचे. त्यामुळे ते कुठं ना कुठेतरी असं दडपण असायचं. पण शालिनीमध्ये मुक्त होतं. कारण माझे गुरु पितामह पण, गुरु माझे पण अशा मोकळ्या हा. मनाचे, मोकळ्या विचाराचे होते. त्यामुळे असलं कसलं काही दडपण नव्हतं. कोल्हापूर मुंबई का जास्त पसंत आहे? असं काही नाही. जिथं माझं काम चालू असेल ते मला जास्त पसंत आहे. मग मला महाराष्ट्रात कुठेही असेल काम, मला ते जास्त पसंत आहे. सकारे घ्याळ मी हरणी की कधी येशील परतून राया? बघा आई ज्या सिनेमाचं- आयुष्याला सुरुवात झाली माझ्या घायाळ मी हरणीपासून, त्यामुळे त्याला मी नक्कीच पहिला आता मी देते. 2 दिग्दर्शकांची नावं घेतो, त्यातलं कुठलं तुम्हाला? गोविंद कुलकर्णी, मुरलीधर कापडी? कारण दोघांचे काम करण्याची पद्धत आणि सिनेमाकडे बघण्याची पद्धत हे एकदम वेगळी असल्यामुळे दोघंही आपापल्या जागेला श्रेष्ठ आहेत असं मी म्हणेन. स्वप्नांच्या पलीकडे की फुलाला सुगंध मातीचा? नाही, सिरियल. स्वप्नांच्या पलीकडले. तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये आणि वेगळ्या अनुभवामध्ये आलात. हा, एकदम वेगळा अनुभव. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या अतिशय गुणी, मेहनती, अष्टपैलू आणि यशस्वी अभिनेत्री उषा नाईक. आणि त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्ताने आमची ही आजची मुलाखत. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.